सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम आणि सर्व आनंदी आहात, सुखी आहात असा विश्वास आहे। प्रभू आम्हा संगती आहे, प्रभू आम्हा सर्वांना सांभाळत आहे आणि आज तुम्ही सर्वजण आणि आपापल्या घरी बसून देवबापाचा गौरव करत आहात। ही प्रभूनं आम्हावर केलेली कृपा आहे। प्रियानो, खरोखर हे कठीण आहे आम्हा सर्वांसाठी एका जागी बसणं, परंतु परमेश्वरानं सहाय्य केलं येथवर, त्याबद्दल आपण त्याचा धन्यवाद करूया आणि आज परमेश्वराची स्तुती करू। त्याच्या भक्तीमध्ये आपण सहभागी होणार आहोत। ही संधी आम्हाला दिली, आम्ही त्याचं वचन ऐकावं, त्याची प्रार्थना करावी आणि मनोभावे त्याचं भजन पूजन करावं, त्याला उंचवावं, कारण आमचं देव पवित्र आहे, तो चांगला आहे। त्याच्या चांगुलपणाचा अनुभव आम्ही सर्वजण या दिवसामध्ये घेत आहोत आणि म्हणून आपण आजच्या भक्तीला सुरुवात करूया प्रार्थनेने। सर्व मान महिमा आणि गौरव पवित्र परमेश्वराला आपण देऊया। प्रार्थना करू। पवित्र पवित्र तिथोर सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, सर्व मान महिमा गौरव आज आम्ही तुला देतो। हा पवित्र वार आम्हा सर्वांच्या आयुष्यामध्ये जोडला, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो। तुझे सर्व अनुग्रह आम्हावरती केले त्याबद्दल उपकार मानतो आणि देवा, तुझ्या सानिध्यात आजपर्यंत आम्हा प्रत्येकाला आणि तुझ्या मंडळीला तू ठेवलेला आहेस, सुरक्षित राखलेला आहे, त्याबद्दल उपकार स्तुती स्तवन करतो। देवबापा, आज आम्ही तुझी भक्ती करणार आहोत, स्तुती करणार आहोत, तुझं नाव उंचवणार आहोत, तुझा महिमा वर्णणार आहोत, तुझं वचन ऐकणार आहोत, प्रार्थना करणार आहोत आणि त्या प्रार्थना तू ऐक। आज आम्ही विशेष करून प्रार्थना करतो आमच्या मंडळीसाठी आणि मंडळीच्या लहान थोरांसाठी, मंडळीच्या गरजांसाठी आणि मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी। ही मंडळी संख्येत सद्गुणामध्ये, वचनामध्ये, विश्वासामध्ये आणि पवित्र आत्म्यामध्ये रोज वाढत राहू दे। या मंडळीचा चालक, मालक आणि पुढारी तू हो, या मंडळीचा रक्षक तू हो। आजवर येथोर या मंडळीला सुरक्षित राखलं त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती आणि स्तुती करतो। देव बापा, तुझा अनुग्रह, तुझी प्रीती जी आम्हावर तू केली त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो बापा। आणि आजचा सर्व वेळ आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित होतो। आम्हा सर्वांचे विचार ख्रिस्त येशू तुझ्या ठाई तू स्थिर राखावेत। तुझी शांती आज आम्हा सर्वांवरती उतरून यावी आणि पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आज आम्हा सर्वांना मिळावीच प्रार्थना करतो। देव बापा, आमच्या सर्व मंडळीला सांभाळ, मंडळीतील लहान थोरांना सांभाळ, सर्व कुटुंबियांना तुझ्या पवित्र आत्म्याने चालव, सर्वांना शारीरिक आत्मिक आरोग्य दे आणि या दिवसामध्ये जो साथीचा रोग सर्व जगभर आहे त्यापासून तो आमचं संरक्षण केलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही स्तुती करतो। एवढंच नव्हे तर देव बापा, आज विशेष प्रार्थना करतो की या साथीच्या रोगाला ख्रिस्त येशू तुझ्या सामर्थ्यानं तू निवारण कर, तुझ्या सामर्थ्यानं तू दूर कर, तू घालव देव बापा हा आजार विकार आणि परमेश्वरा तुझ्या लोकांना आणि देशांना तू स्वास्थ्य दे, हीच प्रार्थना मी करतो। आज प्रिय देव बापा, तुझ्या पवित्र चरणाजवळ प्रत्येक देशाला समर्पित करतो, प्रत्येक देशातील लोकांना समर्पित करतो। देव बापा, या सर्व लोकांकडे तू पहा आणि तुझ्या मनामध्ये प्रीती, प्रेम पुन्हा एकदा आम्हा सर्वांसाठी जागा होऊ दे, प्रत्येक देशातील लोकांसाठी जागा होऊ दे आणि देव बापा, सर्वांच्या पापचुकांची क्षमा करून या सर्व लोकांना पुन्हा एकदा तुझ्या चरणात येण्यासाठी संधी दे, पश्चातापी अंतःकरण दे आणि देव बापा, प्रत्येक जीवा ही तुझी स्तुती करील, प्रत्येक जीवा येशू ख्रिस्ताला कबूल करील आणि प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जाईल, असं होऊ दे तुझ्या गौरवासाठी। पवित्र देव बापा, येणारं वचन आणि होणारी गीता आशीर्वादित कर आणि देवा, ही प्रार्थना ऐकली त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो। पवित्र पवित्र जो परमेश्वर, जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता, अखिल मनुष्य जातीचं उत्पन्न करता, जो आहे, जो होता आणि जो येणार, त्या पवित्र प्रभू परमेश्वराच्या नावाला मान महिमा गौरव देतो आणि या प्रार्थना ऐकल्याबद्दल उपकार मानतो। आज येणार वचन आम्हासाठी आस्वादित कर, स्तुती गीत आस्वादित कर। प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान आणि गोड पवित्र नावामध्ये प्रार्थना मागितली म्हणतोस ऐक, आमेन। यावेळेस काही गीतं आपण ऐकणार आहोत तरुणांच्या द्वारे। गीतं गाणं, परमेश्वराला मान महिमा देणं, त्याचं स्तवन करणं, त्याच्या नावाला उंचावणं आणि त्याच्या गौरवासाठीच आम्ही जगणं हे फार महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणून स्तुती करूया, प्रभूला धन्यवाद देऊया, प्रभूचं गौरव करूया आणि प्रभूला त्याद्वारे उंचावूया।
आपण गीत ऐकूया. देवाची स्तुती असो, आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊयात आणि गीतांद्वारे त्याचं नाव आपण उंचवूयात. आणि पहिलं गीत आपण गाऊयात, हो जय जयकार, जय जयकार. Oh,
सुंदरशा गीतांबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया. निश्चित या गीतांमुळे आमचा परमेश्वर आनंदी झाला असेल आणि त्याद्वारे आम्हाला आशीर्वाद देईल असा विश्वास ठेवूया. प्रियांनो, देवबापाची इच्छा आहे की त्याच्या लेकराने त्याची स्तुती करावी, त्याचं गौरव करावं, त्याला मान महिमा द्यावा. परंतु अंतःकरणापासून आत्म्याने आणि खरेपणाने आम्ही त्याची स्तुती करणं हे फार महत्त्वपूर्ण आहे. आणि निश्चित आम्हाला पवित्र आत्मा चालवत आहे. आणि म्हणून प्रियानो, आज आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत. त्या अगोदर पुन्हा एकदा प्रार्थना करू आणि प्रभूला आज आमच्यामध्ये आमंत्रित करूया. आमच्या घरांमध्ये, आमच्या जीवनामध्ये प्रभूला आज पुन्हा एकदा आमंत्रित करू आणि या वचनाच्या प्रकाशामध्ये देवानं आम्हाला आत्म्याद्वारे मार्गदर्शन करावं, सहाय्य करावं, म्हणून आपण त्याच्याकडे विनंती करू, प्रार्थना करू. पवित्र माझ्या देवा, जे वचन आज तू आम्हास देऊ पाहतोस, जे वचन आम्हाकडे येणार आहे ते ऐकण्यास आम्हाला कान दे, ऐकणारं मन दे. आमचे ज्ञानचक्षु उघड, आमचे आंतरिक नेत्र उघड आणि प्रभू तुझ्या वचनाला आत्मसात करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. एकाग्र मन दे आणि तुझं वचन हे दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, मज्जातंतूंना भेदून जाणार आहे. आणि म्हणून दे बापा, या वचनाकडे गांभीर्याने पाहावं, हे वचन स्वीकारावं, ऐकावं, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. होय दे बापा, तू बोलावंस आणि मी ऐकावंस असं होऊ दे. प्रभू आम्हाला एकाग्र मन दे. सर्व मंडळीला या वचनाच्याद्वारे आज आशीर्वाद दे आणि आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आणि येणारं वचन आम्ही पवित्र देवा तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. हे आम्हा सर्वांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी असू दे, आम्हा सर्वांच्या सद्बोधासाठी असू दे आणि या वचनाद्वारे तो आम्हाला मार्गदर्शन कर. प्रार्थना केली, स्तुती करतो. प्रिय प्रभू येशू ख्रिस्त आमचा महान तारणारा, याच्याद्वारे याच्या नावाने मागतो म्हणतोस आहे. आमेन. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग आम्ही निवडलेला आहे तो जुन्या करारामधून एजकेल याचा 31वा अध्याय आणि त्याची 1 ते 18 वचनं प्रामुख्याने आपण त्यावरती मनन करणार आहोत. परंतु या अध्यायामधील जे की वर्स आहे, जी महत्त्वाची वचनं आहे, ते 10वं वचन आणि 11वं वचन मी यावेळेस आपणासाठी वाचतो. एजकेल 31, 10 आणि 11. यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, त्याने आपणाला उंच केले आहे, आपल्या शेंड्याने त्याने मेघमंडळास भेदिले आहे. तो उंच झाल्यामुळे त्याचे मन उन्मत्त झाले आहे, म्हणून मी त्यास एका बलिष्ठ राष्ट्रांच्या स्वाधीन करीन. तो खात्रीने त्याचा समाचार घेईल. त्याच्या दुष्टतेमुळे मी त्याचा त्याग केला आहे. परमेश्वर म्हणतो की त्याच्या दुष्टतेमुळे मी त्याचा त्याग केला आहे. प्रियानो, एजकेलाचा ग्रंथ 31वा अध्याय 1 ते 18 वचनं आणि त्यामधील ही 2 वचनं की वर्स आहे, महत्त्वपूर्ण अशी ही वचनं आहेत. आणि म्हणून आपण या अध्यायाकडे लक्ष देत असताना प्रामुख्याने या 2 वचनाच्या आणि प्रकाशामध्ये आम्ही सर्व अध्याय पाहणार आहोत. या सर्व अध्यायामध्ये इजिप्तचे वैभव व त्याचे पडणे किंवा नाश होणे याबाबत परमेश्वराने एजकेलाला फारो आणि त्याचे लोक, त्यांचं भवितव्य याविषयी सांगितलेलं आहे. परमेश्वर म्हणतो फारो व त्याच्या लोकांना, तू मोठेपणाने कोणा समान आहेस, कोणा संगती तू बरोबरी करत आहेस. हा जर आम्ही अध्याय पाहिला तर फारो व त्याच्या लोकांचं जे भवितव्य आहे, त्यांचं जे जीवन आहे, भवितव्यामधील त्यांच्या ज्या काही घडामोडी आहेत, त्यांच्या राष्ट्रामधल्या, त्यांच्या जीवनामधल्या, त्या संबंधात देवानं मार्गदर्शन केलेलं आहे एजकेलला. आणि एजकेल हे वचन या ठिकाणी सांगत आहे. अतिउत्तम असा हा वृत्तांत आहे. वचन 3 मध्ये त्याने म्हटलं
पहा, अश्शूर हा लाबानोनाचा एक गंध सरू असून त्याला सुंदर फांद्या फुटल्या. याचा अर्थ देव त्या राज्याच्या वाढी संबंधानं बोलत आहे. तर म्हणतो त्याची छाया गर्द झाली, तो उंच वाढून त्याचा शेंडा मेघमंडळात जाऊन पोहोचला. म्हणजे फारो व त्याचे लोक मोठे झाले, त्यांचे राज्य सर्वीकडे पसरले, त्यांची कीर्ती वाढली आणि ती कीर्ती चहूकडे पसरली. तो ती उंच असा झाला. असं म्हटलं की आकाशातील पाखरे त्याच्या फांद्यांनी घरटी करीत त्याच्या फांद्यांच्या आश्रयाने वनपशू राहत व ते वाढत होते. व मोठी राष्ट्रे त्याच्या छायेत वस्ती करत होते. असं त्या फारोचं वैभव होतं. तो सुंदर होऊन त्याची वाढ झाली. त्याच्यासारखं कोणी नव्हतं, त्याच्या तोडीचं कोणी नव्हतं, त्याच्या बरोबरी करणारे कोणी नव्हते. देवानं त्याला इतकं वैभव दिलं, देवानं त्याला इतकं उंच केलं, इतकं सुंदर केलं, तर इतर लोक त्याचा हेवा करू लागले. परंतु आम्ही पाहतो वचन 10 मध्ये ते म्हणतं की त्याने आपल्याला उंच केले व उंच झाल्यामुळे त्याचे मन उन्मत्त झाले. या ठिकाणी या वचनामध्ये झाडाचं उदाहरण दिलेलं आहे आणि ते झाड म्हणजे फारो राजा, त्याचे लोक या संबंधानं दर्शवलेलं आहे. परंतु हा फारो फार उंच झाल्यामुळे त्याचं मन उन्मत्त झालं, त्याच्या ठायी गर्व निर्माण झाला आणि तेथेच त्याच्या नाशास सुरुवात झाली. कारण शास्त्र सांगतं आधी नम्रता मग मान्यता. नीतिसूत्रे 17-12. आम्ही जर पाहिलं या सर्व वचनामधून तर आजचा विषय जो आहे की माणसांचं मन उन्मत्त होणं, माणसांना गर्व होणं, माणसांना राग येणं, माणसांचं मन कठीण होणं आणि त्यामुळे ते नाशास कारणीभूत होतात. आणि त्या संबंधाची काही उदाहरणं आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत या वचनाच्या प्रकाशामध्ये. गर्विष्ठ माणसांची उदाहरणे वेगवेगळी देवबापानं त्याच्या पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आहेत. आणि हे जवळजवळ सर्व राजलोक होते, प्रतिष्ठित असे लोक होते की ज्यांना देवाने अतिशय उंच केलं होतं. आणि असे सर्व उंच केलेले प्रतिष्ठित राजे सरदार हे शेवटी नाश पावले. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचा उन्मत्तपणा, त्यांचा मोठेपणा किंवा त्यांची झालेली वाढ. आणि त्यांच्या वाढीमुळे, त्यांच्या उंचीमुळे त्यांच्या मनात निर्माण झालेला उन्मत्तपणा, गर्व, अहंकार, मीपणा, राग आणि या सर्वामुळे त्यांचा नाश झालेला आहे. आम्ही जर पहिलं उदाहरण घेतलं तर निर्गम 5:2 मध्ये फारोचं उदाहरण दिलेलं आहे. ज्यावेळेस मोशे आणि अहरोन यांना देवाने फारोकडे पाठविलं आणि त्यांना सांगितलं की त्याला सांगा की देवाला त्याच्या उपासनेसाठी त्याच्या लोकांची गरज आहे. आणि देव म्हणतो की माझ्या लोकांना तू जाऊ दे. परंतु हा फारा म्हणतो देव कोण आहे की मी त्याचा आवाज ओळखून त्याची आज्ञा पाळू व इस्रायलाला जाऊ देऊ. मी त्या देवाला ओळखत नाही. हाच गर्व या फारोच्या ठायी आला म्हणून देवाने त्याचा नाश करण्याचे ठरविले. आय डोंट नो हू ही इज. तो म्हणतो की मला माहीत नाही तो कोण आहे, मी त्या देवाला ओळखत नाही आहे. आणि म्हणून वचन 11 म्हणतं की देव म्हणाला मी त्यास एका बलिष्ठ राष्ट्राच्या स्वाधीन करील आणि तो खात्रीने त्याचा समाचार घेईल. फारोच्या बाबतीत देवानं हा निर्णय घेतला की हा मला ओळखत नाही आहे, हा मला जाणत नाही आहे. आणि तो म्हणतो की तो देव कोण आहे मला माहीत नाही आणि मी त्याचं ऐकून का या लोकांना जाऊ द्यावं. आणि मग पुढे जाऊन हा जो फारो मोठा राजा ज्याला देवाने मोठं केलं होतं तो गर्विष्ठ बनल्यानंतर
देवाला अतिशय वाईट वाटलं. आणि मग आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं की देवाने ठरवलं की मी त्यास एका बलिष्ठ राष्ट्राच्या स्वाधीन करेल व तो खात्रीने त्याचा समाचार घेईल व त्याच्या दुष्टतेमुळे त्याचा मी त्याग केला आहे. यावरून हे दिसून येतं की देव अरिष्टांचा उत्पन्न करत आहे. देवाला दुष्टता आवडत नाही. देवाला माणसांचा गर्व, मीपणा, अहंकार आवडत नाही. देवाला माणसं कठीण मनाची झालेली आवडत नाही. आणि म्हणून देव अशा लोकांवरती अरिष्ट आणतो, कारण तो म्हणतो की मी अरिष्टांचा उत्पन्न करता आहे. त्यांच्या चुकांमुळे आणि त्यांच्या अतिउन्मत्तपणामुळे त्यांचा नाश होतो. वचन 12 जर आम्ही पाहिलं तर तो म्हणतो की कोणीही त्याचे स्वामित्व मानण्यास तयार राहिले नाही. सर्वांनी त्याला झुगारून दिले, फेकून दिले. यावरून आम्हाला दिसून येतं की देवाने त्या फारोला झुगारून दिलं. त्याचं जे सामर्थ्य आहे ते कमकुवत झालं. त्याला कोणीही त्याचं स्वामित्व मानण्यास तयार झालं नाही. ज्याला देवाने सोडले, ज्याला देवबाप सोडून देतो, झुगारून देतो, त्याला माणसं देखील सोडून देतात आणि झुगारून देतात. आणि मग त्या ठिकाणी देव अशा माणसांना दुसऱ्या समस्यामध्ये, संकटामध्ये, अरिष्टांमध्ये झोकून देतो आणि त्याद्वारे त्यांचा समाचार घेतो. देवाने फारो राजाला नबुकदनेस्सर राजाच्या स्वाधीन केलं आणि नबुकदनेस्सर राजाने त्याच्यावरती विजय मिळवला. नबुकदनेस्सर राजाने त्याचं राष्ट्र आपल्या ताब्यात घेतलं, त्याचा नाश केला. आम्ही जर वचन 14 वाचलं त्या ठिकाणी असं म्हणतं की पाण्यात नजीक लावलेल्या कोणत्याही झाडाने आपल्या उंचीमुळे, मोठेपणामुळे गर्व करू नये व उंचीमुळे स्वतःवर भिस्त ठेवू नये. शास्त्र सांगतं की स्वतःवर अवलंबून राहू नकोस, तू आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस, तर आम्ही देवावर अवलंबून राहावं ही देवाची इच्छा आहे. प्रियांनो, कुठलंही झाड पाण्यानजीक लावलेलं आहे, परंतु त्यांना असं समजू नये की मला सर्व गोष्टींचा पुरवठा आहे, मला भरपूर पाणी आहे, पाण्याच्या तटाला मी उभा आहे, माझी मुळं खोलवर गेलेली आहे, मी कधीही पडणार नाही, सतत मी टवटवीत राहील, सतत मी आशीर्वादित राहील. आणि त्याने गर्व करू नये किंवा त्याच्या उंचीमुळे, त्याने स्वतःला मोठेपणामुळे स्वतःवर भिस्त ठेवू नये, स्वतःवर अवलंबून राहू नये, कारण शास्त्र सांगते की स्वतःवर अवलंबून राहू नकोस. आम्ही जर जगिक वर्ल्ड व्ह्यू पाहिला, जगिक दृष्टिकोनातून जर पाहिलं, जगाच्या उदाहरणावरून, तर आम्हाला दिसून येतं की आज या जगामध्ये अनेक लोक असे आहेत की जे लोक मोठे आहेत, जे लोक धनाढ्य आहेत, जे लोक बलवान आहेत, जे मोठे सरदार आहेत, ज्यांचा मोठा विस्तार झालेला आहे, जे अति श्रीमंत आहेत, ज्यांची अतिशय वाढ झालेली आहे. जे असं म्हणतात की मला कोणाची गरज नाही आहे, मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे, जे माझ्याजवळ आहे ते कोणाच्या जवळ नाही आहे, मी सर्वांपेक्षाही मोठा आहे, मला खूप ज्ञान आहे, मला बुद्धी आहे आणि मी माझ्या बरोबरीचा कोणी नाही, माझ्या तोडीचा कोणी माणूस नाही आहे. अनेक विचाराने लोक भरलेले आहेत, परंतु देवबाप मानवाचं अंतःकरण जाणतो, देवबाप मनुष्याकडे पाहतो आणि जर मनुष्यामध्ये अशा प्रकारचा गर्व निर्माण झालेला असेल तर देव त्याला सोडून देतो, देव त्याला त्याच्या शत्रूच्या हातामध्ये समर्पित करतो, सोपून देतो आणि मग त्याचा शत्रू त्याला छाटून टाकतो, त्याचा ताठा तो उतरवतो. देव सर्वीकडे पाहतो, सर्वांची मने जाणतो, सर्व काही देवाला ज्ञात आहे. आणि म्हणून ख्रिस्ती लोकांनी हे उदाहरण लक्षात ठेवण्याची गरज आहे.
यामधून आम्हाला बरंच काही शिकण्याची गरज आहे. आम्ही दुसरं उदाहरण जर घेतलं, दुसरे राजे 5वा अध्याय 9 ते 11 जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला नामान या आरामी सेनापतीचा उदाहरण पाहायला मिळतं. तो आरामाचा राजाचा सेनापती होता, थोर होता, प्रतिष्ठित होता. आणि म्हणून ज्यावेळेस तो अलिशाकडे आला आणि त्याला असं वाटलं की अलिशा येईल, माझ्याकडे उठून येईल, माझ्या रथाजवळ येईल आणि माझ्या शरीराला हाताचा स्पर्श करून माझ्यासाठी प्रार्थना करील आणि मग माझा आजार निघून जाईल असं त्याला वाटलं. परंतु अलिशाने सांगितलं की जा आणि 7 वेळा तू नदीमध्ये जाऊन डुबकी मार. त्यावेळेस या नामानाला अतिशय राग आलेला आहे आणि तो रागाने त्या ठिकाणी चालता जळला आहे. तो म्हणाला, पहा मला वाटले होते तो स्वतः मजकडे येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वराचे नाम घेईल आणि रोगाच्या ठिकाणी हात ठेवून मला माझे कोड बरे करील. या ठिकाणी त्याला राग आलेला आहे. प्रियांनो, आमचं पद, आमची उंची, आमची पोझिशन, आम्ही किती मोठे आहोत, या सर्व गोष्टीमुळे कधीकधी आमची विचारसरणी बदलते. नामानाला वाटलं की मी एका राजाचा सेनापती आहे, सरदार आहे आणि हा अलिशा तर सामान्य मनुष्य आहे, त्याने माझ्याकडे आलं पाहिजे. परंतु प्रियांनो, या ठिकाणी तसं झालेलं नाही आहे. परंतु ज्यावेळेस नामानाच्या चाकराने, सेवकाने त्याला सांगितलं की देवाचा संदेश जे सांगतो ते आपण करू, आणि त्यावेळेस त्याने त्याचं ऐकलं आणि अलिशाने सांगितले तसं त्याने केले आणि तो बरा झाला. आपण आपला गर्व सोडला, आपण आपला मोठेपणा सोडून दिला, फेकून दिला, उन्मत्त झालेलं मन हे नम्र केलं तर देवबाप तुमची प्रार्थना ऐकेल. देवबाप निश्चित तुम्हाला आरोग्य देईल, जसं की नामानाला त्याने या ठिकाणी आरोग्य दिलं आहे. आणि म्हणून देवाच्या सेवकांचं ऐकणं हे फार महत्त्वाचं आहे आणि जे ऐकतात त्यांना देवबाप निश्चित आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. तिसरं उदाहरण आपण पाहूया, नबुकदनेस्सर राजा, ज्याच्या शब्दामुळे त्याचा न्याय झाला. आम्ही पाहिलं की नामानाला राग आला, परंतु त्याने त्याच्या सेवकाचं चाकराचं ऐकलं आणि त्याच्यामुळे त्याने अलिशाने सांगितले कृती केली आणि त्याला त्याच्या बदल्यात आशीर्वाद मिळाला. दुसरं जे उदाहरण तिसरं नबुकदनेस्सराचं, त्याने देखील या ठिकाणी स्वतःच्या शब्दाने स्वतःचा न्याय केलेला आहे. दानिएलाचा ग्रंथ 14 अध्याय 29-30 जर आम्ही वाचलं, ज्यावेळेस हा नबुकदनेस्सर राजा आपल्या गच्चीवर फिरत होता त्यावेळेस हा राजा म्हणाला, ही थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्याच प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधिले आहे. या ठिकाणी हे शब्द उच्चारताच आपण वाचूया पवित्र शास्त्रामध्ये काय झालं. दानिएल 4 त्यावेळी राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधिले आहे ना. हे शब्द राजाच्या मुखातून निघतात न निघतात तोच आकाशवाणी झाली की, हे राजा नबुकदनेस्सरा, हे तुला विदित हो की तुझ्या हातची राज्य सत्ता गेली आहे. तुला मनुष्यातून घालून देतील, तुझी वस्ती वनुपशुत होईल, तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल आणि मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्यास देतो. हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझवरून 7 काळ लोटतील.
दानियल 4 आणि 30 वचन आम्ही वाचलं. या ठिकाणी नबुकदनेस्सर राजा जो आपल्या गच्चीवर फिरून आणि स्वतःशी बोलत होता की माझ्याच पराक्रमामुळे, माझ्याच वैभवामुळे आणि माझ्याच हाताने मी हे सर्व केलेलं आहे. ही बाबेल नगरी मी बांधलेली आहे, माझ्या प्रतापाच्याने वैभवासाठी हे मी बांधलेलं आहे. आज देखील लोक असं म्हणताना मी पाहतो. लोक म्हणतात की हे माझं घर आहे, ही माझी संपत्ती आहे, ही माझी शेतीवाडी आहे. लोक म्हणतात की हे माझं वैभव आहे. परंतु प्रियांनो, आम्ही असं करतो त्यावेळेस आमच्याच शब्दाने आणि प्रियांनो नबुकदनेस्सर राजाचा जसा आणि राजसत्ता गेली, जसा तो मनुष्यातून उठून रानबैलामध्ये त्याची रवानगी झाली, तसं माणसाचं जीवन बदलून जातं. या ठिकाणी पाहायला मिळतं की हाच राजा की ज्याच्या हाती परमेश्वराने फारो राजाला दिले होते, हाच पराक्रमी राजा ज्याला देवाने फारोवर आणले होते व त्याच्या हाताने फारोचा नाश केला होता, तोच राजा आता स्वतः मोठा झाल्यावर मात्र तो विसरलेला आहे आणि तोही या ठिकाणी आपल्या शब्दाच्याद्वारे आणि उन्मत्त झालेला आहे. आपल्या मुखातून निघालेले शब्द हे उन्मत्तपणाचे त्याचे शब्द आणि त्यामुळे त्या क्षणी त्याला गर्व झाला आणि म्हणून तो हे सर्व शब्द बोलला. पण त्या क्षणी देववाणी झाली, हे राजा नबुकदनेस्सरा, हे तुला विदित होऊ दे की तुझ्या हातची राजसत्ता गेलेली आहे व तुला मनुष्यातून घालवून दिले आहे. तुझी वस्ती वनपोषित होईल व तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल. किती मोठा फटका आहे, किती मोठा हा अधपात आहे, किती मोठं नुकसान आहे. ज्यावेळेस त्याने शब्द उच्चारले, स्वतःला ज्यावेळेस त्याने उंच केलं, स्वतःला ज्यावेळेस त्याने महान समजलं आणि त्यावेळेस त्याचं राजपद राजसत्ता गेलेली आहे. देवाचं न्याय या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. तुम्ही जे बोलता त्याच बोलण्यामुळे तुमचा न्याय होतो हे यावरून दिसतं. राजा बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला का, तर त्याला गर्व झाला. प्रियांनो, आज आमच्या जीवनामध्ये जर गर्व असेल, मीपणा असेल, घमंड असेल, उन्मत्तपणाचे बोलणे आमचं असेल, तर यापासून आम्हाला सावध राहण्याची गरज आहे. आम्हाला सांभाळण्याची गरज आहे. आमचे शब्द सांभाळण्याची गरज आहे. आम्हाला स्वतःकडे पाहण्याची गरज आहे की मी या जीवनात जगत असताना माझं अंतःकरण शुद्ध आहे काय, माझे शब्द हे देवाला आवडणारे आहेत काय, माझे शब्द तर उन्मत्तपणाचे नाहीत ना, माझे शब्द तर देवाला न आवडणारे नाहीत ना. या सर्वांचा आम्हाला आणि विशेष करून लक्ष देण्याची गरज आहे. कारण आमच्या बोलण्यामुळे आमचा नाश होऊ शकतो. आणि म्हणून उत्पत्ती 11, 4 आणि 9 जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की बाबेलचा बुरुज बांधण्यासंबंधानं त्या वेळेच्या लोकांनी निर्णय केला. आपण वाचूया उत्पत्ती 11 आणि 4 ते 9. सर्व पृथ्वीची एकच भाषा, एकच बोली होती. पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता त्या लोकांस शिनार देशात एक मैदान लागले. तेथे त्यांनी वस्ती केली. ते एकमेकास म्हणाले, चला आपण विटा करून पक्क्या भाजू. त्यांनी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले. मग ते म्हणाले, चला आपणासाठी एक नगर आणि गगन चुंबित शिखराचा एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू, म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही. तेव्हा मानवपुत्र नगर व बुरुज बांधित होते. हे पाहण्यास परमेश्वर उतरला. परमेश्वर म्हणाला, पहा, हे लोक एक आहेत, या सर्वांची भाषा एकच आहे व यांच्या कृत्यांची सुरुवात ही आहे आणि हे जे काही करण्याचे योजितील हे करण्यास यांना कशाने अटकाव होणार नाही. तर चला आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करू, म्हणजे त्यास एकमेकांची भाषा समजावायची नाही. नंतर परमेश्वर त्यांना तेथून सर्व पृथ्वीवर
पृथ्वीच्या पाठीवर पांगविले, याप्रमाणे त्यांचे नगर बांधावयाचे राहिले. म्हणून त्या नगराचे नाव बाबेल असे पडले, कारण त्या ठिकाणी परमेश्वराने सगळ्या पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा करून तेथून त्यांच्या सर्व पृथ्वीच्या पाठीवर त्यांना पांगविले. हे असं का झालं? तर त्या लोकांच्या मनामध्ये आलेले विचार. ते म्हणाले, चला आपण विटा पक्क्या करू आणि भाजू. त्यांनी दगडाऐवजी विटा आणि चुनाऐवजी डांबर वापरले आणि ते म्हणाले, चला आपणासाठी एक नगर आणि गगनचुंबित शिखराचा एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू, जेणेकरून पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही. स्वतःच नाव करण्यासाठी, एकत्र राहण्यासाठी पांगापांग होऊ नये आणि गगनचुंबी इमारत बांधल्यामुळे त्यांचं नाव होईल, मोठं नाव होईल, या विचाराने ते एकत्र आले आणि ते बांधू लागले तो बुरुज. परंतु परमेश्वराने त्यांच्या भाषेचा गोंधळ केला, परमेश्वराने त्यांची पांगापांग केली. प्रियानो, उन्मत्तपणाचे शब्द किंवा काहीतरी जगावेगळं करण्याची कृती ही आम्हाला कधीकधी देवापासून दूर नेते, आम्हाला कधीकधी आमच्या ध्येयापासून दूर नेते, आमची पांगापांग होते, आम्ही डिस्ट्रॉय होतो, आम्ही नाश पावतो. कारण प्रियानो, कुठलंही उन्मत्तपणाचं बोलणं हे देवाला आवडत नाही. कुठलाही उंच बुरुज बांधणं किंवा स्वतःचं नाव करण्यासाठी काहीतरी गोष्टी करत राहणं हे देवाला आवडत नाही आहे. आणि म्हणून देवाने त्या लोकांना सर्व जगभर जगाच्या पाठीवर पांगविलं. या ठिकाणी राजाच्या शब्दाने राजाचा न्याय झाला, नाश झाला. आपण सर्वजण या ठिकाणी पाहत आहोत. जगात असताना देखील गर्वाची भाषा, मीपणा, स्वतःवरचा भरोसा, स्वतःवरची भिस्त ही बाजूला ठेवून आम्ही नम्रता धारण करणं गरजेचं आहे. देवासमोर आम्ही स्वतःला लीन आणि नम्र करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही स्वतःला लीन करतो त्यावेळेस देव आम्हाला उंच करतो आणि देव आम्हाला आशीर्वाद देतो, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि म्हणून प्रियानो, ज्यावेळेस तुम्ही उंच होता, मोठे होता, त्यावेळेस तुम्ही तोरा मिरू नका किंवा ताठा मिरू नका, कारण देव सर्वांकडे पाहत आहे. हे वचन जर तुम्ही ऐकलं बारकाईने तर त्यानुसार तुम्हाला समजेल की देवाचं सर्वांकडे लक्ष असतं. कोण काय करतो या भूतलावर? त्याने पाहिलं की हे बाबेलचा बुरुज बांधणारे लोक एकत्र येऊन मोठी इमारत बांधत आहेत आणि तो त्यांना ती इमारत पाहण्यासाठी खाली आलेला आहे. त्यांच्या मनातले विचार त्यांनी पाहिलेले आहेत आणि त्यांचे विचार हे होते की चला आपण काहीतरी करू, गगनचुंबी इमारत बांधू, म्हणजे आपली पांगापांग होणार नाही. प्रियानो, माणसं स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या इच्छेने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्यांची पांगापांग होते. मग देवबाप त्यांना त्या गोष्टी करू देत नाही आणि त्यांचा त्या ठिकाणी आणि सर्व काही देव बदलून टाकतो. आम्ही आणखीन एक उदाहरण जर पाहिलं एस्तेरच्या पुस्तकामध्ये, हामानाचं उदाहरण त्या ठिकाणी आहे. जेव्हा हामानाने पाहिले की मर्दखायाने त्याला नमस्कार केला नाही तेव्हा त्याला फार राग आला. मर्दखाय चौकात बसला होता आणि हामान त्या ठिकाणी चालला होता. हामान हा राजाचा अतिशय जवळचा असा आणि प्रतिष्ठित व्यक्ती होता. रोज राजाला भेटण्यासाठी महालात जाणार होता आणि राजा त्याचं शब्द ऐकत होता. सर्व लोक त्याला मान सन्मान देत होते. परंतु ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की मर्दखाय उठून उभा राहिला नाही, मर्दखायाने मला नमस्कार केलं नाही, त्यावेळेस हामानाला राग आला. प्रियानो, या ठिकाणी या माणसाचा युग दुखवलेला आहे. अरे, मी कोणतरी मोठा माणूस आहे आणि हा मर्दखाय कोण? हा मनुष्य कोण की जो मला नमस्कार करत नाही? त्याला राग आलेला आहे. आणि हा राग जो आहे तो राग कधीकधी आम्हाला आणि आमच्या नाशास कारणीभूत ठरतो.
प्रियानो, आम्ही जर ती सर्व स्टोरी वाचली तर पुढे जाऊन आम्हाला पाहायला मिळतं की राजाने मर्दकायाला उंच केलं, देवाने मर्दकायाला उंच केलं आणि हामानाला मात्र त्या आणि सुळावर दिलेला आहे. आमचा राग आम्हाला लोकांच्या विरुद्ध काही गोष्टी करायला भाग पाडतो आणि हामानाने देखील मर्दकायाच्या विरुद्ध आणि त्या ठिकाणी राजाकडे चुकीच्या गोष्टी सांगितल्या. मर्दकायाला मारण्यासाठी त्याने प्लॅन तयार केला, त्याने व्यूहरचना आखली, परंतु त्यामधून देवाने मर्दकायाला वाचवलेला आहे आणि हामानाचा नाश झालेला आहे. तुम्हाला राग येतो म्हणून तुम्ही दुसऱ्याचा नाश करण्यासाठी जर काही गोष्टी करता तर त्यामध्ये तुमचा नाश होणार आहे. आणि म्हणून राग येऊ न देणं, तुमचा इगो जो आहे तो हर्ट न होऊ देणं ही तुमची जबाबदारी आहे. आणि त्यासाठी तुम्हाला नम्र असणं गरजेचं आहे, नम्रता धारण करणं गरजेचं आहे. तो माझ्या संगती असा वागला का, बरं मग मी असं करतो, मग मी त्याच्याकडे बघतो तो कसं काय करू शकतो आणि मग मी त्याच्या विरुद्ध असे करीन, असे अनेक विचार मानवी मनामध्ये येतात. आणि मग आम्ही विसरतो की देव हे ऐकत आहे, मग आम्ही विसरतो की देव आमच्याकडे पाहत आहे, मग आम्ही विसरतो की देव आमचं मन जाणतो, देव आमचं अंतकरण जाणतो. कधी कधी लोक बोलत नाहीत परंतु कृती करतात आणि कृतीमधून त्यांना राग येत असलेल्या माणसाच्या विरुद्ध वागतात, परंतु देव सर्व काही जाणत असतो आणि त्यामुळे त्यांचा नाश ठरलेला आहे प्रियानो. आणि म्हणून स्वतःला राग येऊ देऊ नका, स्वतःवर अवलंबून राहू नका, स्वतःच्या बुद्धीवर आणि भिस्त ठेवू नका, तर देवावर अवलंबून राहा, देवावर आपली सर्व भिस्त असू द्या. ज्यांनी स्वतःला उंच केले ते दूर लोटले जातील. यशया 10:12-19 जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी देखील गर्विष्ठपणाचं उदाहरण दिलेलं आहे. आणि जे गर्विष्ठ लोक आहेत देव त्यांना खाली खेचतो असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून या सर्व उदाहरणावरून फारोच्या लोकांचं आणि फारोचं जे काही नुकसान झालं, जे काही नाश झाला, नबुकदनेस्सराचं जे नुकसान झालं, नाश झाला, हामानाचं जे नुकसान झालं, नाश झाला, त्याला ते स्वतःच जबाबदार होते. त्यांचा इगो, त्यांचा राग, त्यांचा उन्मत्तपणा, त्यांचे शब्द, त्यांचा गर्व यामुळे ते नाशास कारणीभूत ठरलेले आहेत. आणि म्हणून देवबाप या ठिकाणी आम्हाला सांगतो की सर्वांनी स्वतःला लीन करावं, नम्र ठेवावं, सर्वांनी स्वतःचं शब्द जपून वापरावेत. आपल्या मनात जरी तुम्ही बोलला, आपल्या मनात जरी तुम्ही उन्मादपणा केला तरी देवबाप तुमचे अंतकरण पाहतो, तुमचे शब्द जाणतो आणि त्यामुळे तुमचा आणि माझा नाश होऊ शकतो. आणि म्हणून या एचकेल 31 अध्यायाच्या वचनाच्या प्रकाशामध्ये स्वतःला लीन आणि नम्र करा, स्वतःवर अवलंबून राहू नका, स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नका, तर देवावरती अवलंबून राहा. आणि आपलं बोलणं, आपला राग, आपला इगो हे सर्व जे आहे ते बाजूला ठेवा, देवासमोर नम्र व्हा, म्हणजे देव तुम्हाला उंच करील. देवाने तुम्हाला उंच करण्याची गरज आहे. माणसाने तुम्हाला उंच करण्यापेक्षा तुम्हाला देवाने उंच करण्याची गरज आहे. आणि स्वतःला उंच करण्यापेक्षा स्वतःला लीन करा, नम्र करा, प्रभूच्या हाती पराक्रमी हाताखाली लीन नम्र व्हा, म्हणजे देवबाप तुम्हाला आशीर्वाद देईल, देवबाप तुम्हाला उंच करील. तुमचा नाश होणार नाही, तुमची पांगापांग होणार नाही, तुमच्या जीवनातले प्लॅन आणि पर्पज उद्ध्वस्त होणार नाही. आणि म्हणजे सर्व वचनाचं जे लागू करणं आहे ते हेच आहे की देव मानवाचे भवितव्य ठरवितो, मानवाची कृतीच त्याचा न्याय करण्यास भाग पाडते. देव दिनांचा कैवार घेतो व गर्विष्ठांना दूर करतो, त्यांचा नाश होतो, कारण देव न्यायी आहे, त्याच्यातही पक्षपात नाही. ज्यांनी स्वतःला उंच केले ते नमविले जातील, ज्यांनी स्वतःला नम्र केले ते उंच, देवबाप त्यांना उंच करील.
म्हणून प्रत्येकाने रोज आपले वर्तन, आपलं भाषण, आपली कृती यावरती याचं परीक्षण करावं आणि परीक्षण करून जर आपण चुकत असू तर देवाला क्षमा मागणं आणि स्वतःला नम्र करणं, नम्रतेचं जीवन जगणं हे फार गरजेचं आहे. आणि मग प्रियांनो, आज यहेजकेल याचा 31वा अध्याय 1 ते 18 या वचनावरती आम्ही मनन केलं आणि त्यापैकी 10 आणि 11 हे जे की वचनं आहेत ती पुन्हा एकदा मी वाचतो. यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, त्याने आपणाला उंच केले आहे, आपल्या शेंड्याने त्याने मेघमंडळास भेद दिले आहे. तो उंच झाल्यामुळे त्याचे मन उन्मत्त झाले आहे, म्हणून मी त्यास एका बलिष्ठ राष्ट्राच्या स्वाधीन करीन. तो खात्रीने त्याचा समाचार घेईल. त्याच्या दुष्टतेमुळे मी त्याचा त्याग केला आहे. दुष्टतेमुळे, गर्वामुळे, उन्मत्तपणामुळे देव राजांचा देखील त्याग करतो. आम्ही सामान्य मनुष्य आहोत. आमच्या मनामध्ये कुठला गर्व, कुठला मीपणा, कुठला अहंकार येऊ न देता आमचे शब्द हे लीन ते नम्रतेचे, प्रीतीचे, प्रेमाचे ठेवून आम्ही हे जीवन जगावं, जेणेकरून आमचा नाश होणार नाही याची काळजी आम्ही घ्यावी. प्रियांनो, देवबापा आज तुमच्याकडून हेच अपेक्षितो की प्रत्येकाने रोज आपलं वर्तन, भाषण, कृती यावरून स्वतःचं परीक्षण करावं आणि जर कोणी चुकत असेल त्यामध्ये तर त्याने देवाला क्षमा मागावी आणि नम्रतेचं जीवन रोज जगण्याचा कसोशीने प्रयत्न करावा. देवबाप करो ही वचन समजणारी बुद्धी, समोर अंतःकरण तुम्हाला आणि मला देव. प्रार्थना करू आपण यावेळेस आणि प्रार्थना झाल्यानंतर आपण आशीर्वाद घेऊया आणि आजची भक्ती संपूया. पवित्र माझ्या परमेश्वरा, सर्व मान, महिमा, गौरव आज आणि इथून पुढे सदा सर्व काळ तुला असो. देवा, खरोखर तू महान देव, पराक्रमी देव, वैभवशाली देव, गौरवशाली राजा, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. तू थोर देव आहेस. तुझ्यासारखा, तुझ्या बरोबरीचा कोणी नाही. तूच एकमेव देव आहेस. त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. पवित्र देवबापा, तू आम्हाला आपले पुत्र कन्या म्हणून निवडलंस आणि तुझ्या आशीर्वादाने आम्हाला भरलेलं आहे. त्याबद्दल पवित्र देवा आम्ही तुझी स्तुती करतो. आज आम्ही तुला धन्यवाद देतो बापा की तुझं वचन आज आम्हाकडे आले आणि ते वचन आम्ही स्वीकारलेलं आहे. त्या वचनाच्या प्रकाशात आम्हाला चालण्यासाठी सहाय्याने मदत कर. आमची आत्मिक उन्नती होत राहू दे. आत्मिक जडणघडण तुझ्या पवित्र आत्म्याने वचनाने होत राहू दे आणि आम्ही स्वतःला या वचनाच्या प्रकाशात तपासावं. म्हणून आम्हाला विशेष करून सहकार्य कर. आमच्या मनाला तुझ्या वचनाने तू बांध घाल. आम्ही कुणीही उन्मादपणाचं बोलणं करू नये. आम्ही कुणीही रागावू नये. आम्ही कुणीही गर्व करू नये आणि आमच्या कोणामध्ये ताठर मन कोणाचं असू नये. अहंकार, मीपणा याने आम्ही कुणी भरलेलं असू नये. तर लीनता, नम्रता ही धारण करून पवित्र देवाच्या सहवासात आम्ही वाढत राहावं. पवित्र देवाच्या गौरवासाठी मी जगावं आणि देवावरती भिस्त ठेवून आम्ही चालावं. असंच होऊ दे पित्या, कारण तुझ्यावरच आमचा भरोसा आहे. तू आमचा भरोसा आहे. तू आमची ढाल आणि तू आमचा कवच आहे. या जगामध्ये तुझ्याशिवाय आमचा कोणी सहाय्य करता आणि मदत करता नाही. तूच आमचा एकमेव देव आहेस. तुझ्याच पंखाखाली, तुझ्याच आश्रयाला आम्ही आलेलो आहोत. आमचा स्वीकार तू कर. प्रिय परमेश्वरा, आम्ही आमचे विचार बाजूला ठेवतो. आमचा गर्व, मीपणा, अहंकार बाजूला ठेवतो आणि आम्ही तुला विनंती करतो की आमचं मन शुद्ध कर. आमच्या मनामध्ये लीनता, नम्रताचे विचार असू दे. आमचं मन पवित्र ठेव. प्रामाणिकपणा आणि विश्वासपणा याने तो आम्हाला भर आणि आमचं नको तो तुझं गौरव होऊ दे बापा आमच्या जीवनाद्वारे, कृतीद्वारे. आणि म्हणून दे बापा आज आमचं वर्तन, आमचं भाषण, आमचं बोलणं आणि आमचं जीवन तू आपल्या पवित्र हातामध्ये घेऊन तू आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याने मार्गदर्शन करून चांगलं जीवन जगण्यास सहाय्य कर. मंडळीची काळजी घे. मंडळीतील लहान थोडा सांभाळ आणि हा पुढील आठवडा सर्व मंडळीसाठी आशीर्वाद असा जाऊ दे. कुणी आजारी पडू नये, कुणी दुःखी असू नये, कुणी निराश असू नये. तर देवा तुझ्या वचनात, तुझ्या प्रकाशात, तुझ्या भयात, आज्ञापालनामध्ये त्यांनी चालावं आणि देवबापा सर्व जीवन तुझ्यासाठी जगावं म्हणून प्रत्येकाला सहाय्य कर. परमेश्वरा, निश्चित अनेक लोक अडचणीत असतील. अशा सर्व लोकांना तुझी कृपा पुरव आणि तू त्यांना त्या अडचणीमधून बाहेर काढ. पवित्र देवबापा आज आमची प्रार्थना ऐकली त्याबद्दल आम्ही स्तुती करतो. आम्हाला आशीर्वाद दिला उपकार मानतो. ही प्रार्थना आमचा धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त
याच्याद्वारे याच्या नावामध्ये मागतो म्हणतो साहेब, आमेन. आशीर्वाद घेऊया आपण. आणि आता देवजो बाप याची प्रीती, देवजो पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि देवजो पवित्र आत्मा याची सुखद संगती आम्हा प्रत्येकाबरोबर आणि देवाच्या मंडळीबरोबर लहान थोराबरोबर आज आणि इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन. थँक्यू. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देव.